येथोनिया ठाव अवघे लक्षायाचे भाव अवघे लक्षायाचे भाव अवघे लक्षायाचे भाव येथोनिया ठाव अवघे सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर सहज लीळे उदकी वया तुम्ही रक्षिलिया निज सत्ते अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर निळामणे धराला हाती तरी द्यालमती निरूपमा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर येथोनिया ठाव अवघे लक्षायाचे भाव येथोनिया ठाव अवघे लक्षायाचे भाव उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान आघाता वेगळा असे ठाव हा निराळा उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान तुका म्हणे स्थळ धरुणी राहिलो अचळ उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 926 क्रमांकाचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्री तुकाराम महाराज स्वतःची आध्यात्मिक पारमार्थिक उंची काय आहे ते सांगतात. परमार्थाची उंची प्रत्येक माणसाची प्रत्येक व्यक्तीची एक उंची असते. उंची म्हणजे काय? हल्ली शिकलेल्या मुलामुलींची लग्न जमायच्या वेळेला अगोदर सांगतात की त्या मुलीची हाईट किती आहे, तिची उंची किती आहे. दोघांची उंची जुळली पाहिजे ना. 5 फूट 10 इंच 5 फूट 6 इंच काहीतरी असतं. 6 फूट म्हणले तर खूप उंची झाली अशी गोष्ट. पूर्वी 6-6 7-7 8-8 फूट उंचीची माणसं असायची. पण ही उंची नाही आहे. उंची मोजण्याचे मापदंड वेगळे वेगळे अशा प्रकारचे आहे. म्हणून उंचीवर अवलंबून आहे काय आहे. तर उंचीवर असं अवलंबून आहे की जशी शरीराची उंची असते तशी कशाची उंची असते. तो उंच डोंगरावरती गेला, तो उंच भिंतीवर चढला, तो उंच वाडीवरती चढला. खाली आणि वर असा दोन्ही गोष्टी आहेत. जसं मागे पुढे उजवीकडे डावीकडे हे जसं द्वंद्व आहे तसं खाली वर हे द्वंद्व आहे अशी गोष्ट आहे. हे द्वंद्व आहे. एरवी तत्वज्ञानाची उंचीन खाली काहीच नाही. जया जे आरा परवते
जयाजे पुढे मागवते दिसते न विण दिसते अदृश्यचे असं म्हटलं. काय आहे भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात जे ऊर्ध्वमूल मधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम सांगितलं ना, की हा उलट्या मुळाचं हे उलटं झाड आहे, संसार हे झाड आहे, त्याचं मूळ वर आहे आणि त्याच्या फांद्या खाली आहेत असं म्हटलं ना. हा विषय छेडताना, या विषयाला सुरुवात करताना माऊलीनं तत्वज्ञानाचा एक अप्रतिम सिद्धांत मांडून याची सुरुवात केली. एरवी मध्योर्ध्व अध हे नाही जेठ भेद अद्वयासी एकवद जया ठाया जयाजे आरा परवते जयाजे पुढे मागवते दिसते वीण दिसते अदृश्य जे असं म्हटलं बरं का. जो नायकीचा नाद तो न चाखी तिचा मग असं आहे. तेव्हा जया काय मध्योर्ध्व अधही नाही जेठ भेद. तत्वज्ञानामध्ये मध्ये ऊर्ध्व म्हणजे वर आणि खाली, खाली मध्ये आणि वर, मध्योर्ध्व अध, मध्य ऊर्ध्व अध म्हणजे मध्ये वरती आणि खाली. हा भेद तत्वज्ञानात संभवत नाही, कारण मागे पुढे किंवा खाली वर हे सापेक्ष ठरतं, सापेक्ष ठरतं. आता आम्ही दुसऱ्या मजल्यावर बसलेलो आहोत, खाली एक वर आहे, खालच्या मजल्याच्या माणसाच्या दृष्टीने आम्ही वर आहोत, पण तिसऱ्या मजल्यावरच्या माणसाच्या दृष्टीने आम्ही खाली आहोत ना. हे सापेक्षत्व झालं आहे मध्यवर्तवाद. मग तिसऱ्या मजल्यावरचा माणूस वरती झाला, दुसऱ्या मजल्यावरचा मध्ये झाला आणि खालच्या मजल्यावरचा खाली झाला. 10 मजले असतील तर 5व्या मजल्यावरचा मध्ये झाला, 10व्या मजल्यावरचा वरती, असं अपेक्षा आहे. ब्रह्मज्ञाना परब्रह्माची चिकित्सा करताना असं मध्य अवध्वन अध एरवी मध्योर्ध्व हे नाही जेथ भेद अद्वयासी एकवद जया ठाया. जे ठिकाण अद्वयाचं आहे, जे ठिकाण एकवद आहे, एकमेव आहे, जसं खालीवर हा भेद आहे, तसं दया जे आरा परवते दया जे पुढे मागवते दिसते विन दिसले अदृश्यते. आरा परवते, आरा म्हणजे अलीकडे आणि परवते म्हणजे पलीकडे, अलीकडे आणि पलीकडे हे सापेक्षच आहे. कशाच्या अलीकडे? नदीच्या अलीकडे येतो, नाही तर मी येतो पलीकडं. मी ज्या बाजूला राहिलो आहे नदीच्या त्या बाजूला मी अलीकडे म्हणतो आणि दुसरा माणूस पलीकडे त्याला पलीकडे म्हणतो. पण त्या माणसाला विचारा, तो म्हणतो मी अलीकडे, हा पलीकडे. त्याचं अलीकडं पलीकडं पाहणं त्याच्या दृष्टीने आहे, आपलं अलीकडे पाहणे. पण परमात्मा सगळीकडेच असल्यामुळे जया जे आरा परवते, ज्या परमात्म्याला जो परमात्मा आरा आहे म्हणजे अलीकडे आहे आणि पलीकडे आहे, जया जे पुढे मागवते, आपल्या मागे आणि आपल्या पुढे दोन्हीकडे आहे अशा प्रकारचं. आता पूर्वेकडे सूर्य आहे तर पूर्वेकडेच आहे, पश्चिमेकडे नाही. पण सूर्याचा प्रकाश मात्र पूर्वेकडेही आहे आणि पश्चिमेकडेही आहे, असं हे सगळं सापेक्षत्वाने लावता येतं. मग तुकाराम महाराज ही उंची कशाची सांगतात? ही उंची तर हे व्यवहारातला मापदंड आहे. हा खाली आणि वर, मागे आणि पुढे, उजवीकडे डावीकडे, आत आणि बाहेर, हे द्वंद्व आहे सगळं. पण तसं नाही. तर खाली आणि वर किंवा नीच आणि उंच या गोष्टी जशा जागेवरून किंवा जशा देशावरून ठरतात, त्याप्रमाणे त्या गोष्टीच्या श्रेष्ठत्वावरून त्या ठरतात, श्रेष्ठत्वावरून त्या ठिकाणी ठरतात. आता हे फार उंच जागेवर गेलेत, हो फार उंच जागेवर. म्हणजे काय? अहो पंतप्रधानाचे पी येत. आता आम्ही पहिल्यासारखेच आपल्या हॉटेलात काम करीत होतो तिथंच आहे, अशी कोणते हे उंच गेले. ज्याला उच्च स्थिती म्हणतात अशा प्रकारची उच्च स्थिती आहे. तर उंच स्थितीचं एक लक्षण असतं. काय लक्षण असतं? की उंच ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला सगळीकडे पाहता येतं. आपण खाली असलो ना म्हणजे मग आडवी भिंत असते, आडवं झाड असतं, आडवा दगड असतो, मग पलीकडचं आपल्याला दिसत नाही.
म्हणजे ज्या ठिकाणावरून मनुष्याला जास्तीत जास्त टेहळणी करता येते, जास्तीत जास्त टेहळणी करता येते ते ठिकाण उंच. एक. दुसरी गोष्ट, सगळ्यापेक्षा वेगळं असं जे असतं, सगळ्यापेक्षा वेगळं असतं सुरक्षिततेच्या दृष्टीने, सुरक्षिततेच्या दृष्टीने सगळं सुद्धा वेगळं असतं. एखादा किल्ला असतो. आम्ही लहानपणी खेळायचो. मी थोडा मोठा होतो ना, लहान लहान मुलं असायची आणि त्यांना म्हणायचं, ए कोणाला कुकू चिकू करायची, या कुकू चिकू करायचं म्हणायचं त्याला. म्हणजे काय करायचं, काही नाही करायचं. एक 2 वर्षाचं मूल घ्यायचं आणि खाली झोपायचं, उताणं छातीवर, पाठीवर झोपायचं आणि 2 पाय वर करायचे आणि त्या 2 पायावरचे मूल घ्यायचं. त्याला मजा वाटायची. त्याला म्हणायचं कुकू चिकू. 2 पायावर मूल घ्यायचं आणि त्याला हात सोडायचे, मोकळं सोडायचं. मग खालचे मुलं म्हणायचे, आम्हाला करा, आम्हाला करा, आम्हाला करा. मग ते त्याला खाली ओढायला जायचे, पण त्यांचा हातच पुरत नसे, अशी गोष्ट आहे. मग थोडा वेळ झाल्यानंतर त्याला उतरायचं, दुसऱ्याला करायचं. आपल्या पायावर उंच न्यायचं आणि दुसऱ्या मुलाला त्याला हात लावू द्यायचा नाही. ही जशी उंची आहे तशी गोष्ट आहे. काय गोष्ट आहे तर पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला अशा प्रकारचे किल्ले असायचे. आजही आहेत ते किल्ले, पण त्यावेळेला ते किल्ले वापरात असायचे. तर किल्ल्यावर राहायचं, कडेकोट बंदोबस्त करायचा, त्याच्यावर तोफ वगैरे ठेवायला जागा करायची, शस्त्राचा भडीमार त्या ठिकाणी करण्याची जागा ठेवायची. वर कोणाला येता येईल असं न येईल असं करायचं. तर हे किल्ल्याचा उपयोग काय व्हायचा तर किल्ल्याचा उपयोग, एक, कुठून शत्रू आलाय तो लगेच दिसायचा. शत्रूची टेहळणी करायला इकडे लांब दिसायचं, इकडं दूर दिसायचं, इकडं दूर दिसायचं. आणि कोणी शत्रू आला, कुठं दडलाय ते लगेच लक्षात यायचं. म्हणजे आपल्या शत्रूला पाहून त्याच्यापासून सुरक्षा करण्याचं काम आपल्याला करता यावं म्हणून त्या ठिकाणी सगळीकडे जिथून दिसतं त्याला उंच ठिकाण असं म्हणतात. एक लक्षण. दुसरं लक्षण काय तर दुसरं लक्षण आहे सुरक्षिततेचं लक्षण. म्हणजे आपल्याला शत्रू आलेला असताना आपण जर त्या ठिकाणी भिंतीच्या आड किंवा काही सुरक्षिततेच्या आड दडल्यावर शत्रूने खाली घालून दगड मारला तरी काही करता यायचं नाही, लागायचंच नाही आपल्याला दगड. आणि शत्रूपासून धोका नसणे हे दुसरं. आणि तिसरं, शत्रूला कमी सेना, कमी सामुग्री आणि कमी ताकद, हे ताकद, सैन्य आणि सामुग्री हे कमी असताना जास्त शत्रूचा नाश करण्याची ताकद त्यामुळे येते, अशी गोष्ट आहे. वरून तोफ डागली की खाली सैन्याचा चक्काचूर होतो, अशी गोष्ट. दगडं मारता येतात, बाण मारता येतात, तोफा मारता येतात, वायकंडी मारता येतात शत्रूचा नाश करण्यासाठी. म्हणजे स्वतः शत्रूचं त्या ठिकाणी निरीक्षण करणं एक, त्याच्यानंतर स्वतः सुरक्षित राहणे आणि शत्रूला नाहीसे करणे म्हणजे आपण सुरक्षितच राहणे पर्याय आहे. तर अशा प्रकारचं उंच ठिकाण जे असतं ते आपल्याला सुरक्षित टिकाऊ करणार असतं. म्हणजे अविनाश ठिकाण असतं, त्याचा अर्थ अविनाश ठिकाणचा आहे. त्याच्यानंतर शत्रूपासून जिवंत राहून सुरक्षित राहण्याचं ठिकाण, अविनाशता, सुरक्षितता आणि बहुदृश्यता, सगळीकडे पाहता येते अशी गोष्ट आहे. हे जर लक्षण असेल म्हणून मुठभर सैन्यासहित छत्रपतींनी आणि मोगलांशी मोठ्या विजापूरचे असतील, मोगलांचे असतील, दिल्लीचे असतील, या सगळ्यांशी यशस्वीपणे झुंज दिली. त्याच्याकरता हा किल्ला अशा प्रकारचा आहे. हा किल्ला आहे. त्याप्रमाणे अध्यात्म म्हणा किंवा भगवंताची भक्ती म्हणा, भगवंताचं पाठबळ म्हणा, भगवंताचं साह्य म्हणा, हे जीवनात, आयुष्यात, जीवनात, प्रपंचात
मनुष्यदेहात आल्यानंतर हे फार आवश्यक अशा प्रकारचं असतं की मानवी जीवनाला नष्ट करणारे पुष्कळ गोष्टी आहेत. अगदी सामान्य माणसापासून किंवा माणसाला किडामुंगीपासून ते कळी काळापर्यंत मनुष्याचं जीवन धोक्यात आणणारे आणि नष्ट करणारे हे सगळ्या प्रकारचे आहेत. परंतु त्याच्यापासून आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारचा राहता येतो. संकल्पना ही एक प्रकारची प्रत्येकाची आहे. ध्रुवाचं काय झालं? बापाच्या मांडीवर बसता आलं नाही हे निमित्त झालं, पण मला अशा प्रकारचे हे करावंच अशी एक म्हण आहे ना. काय म्हण आहे? ऐसी बात बोलना कोई न बोले झूठ और ऐसी जगह पकडना कोई न बोले उठ. मला कोणी आता उठ म्हणणार नाही असं ठिकाण मला द्या, असं जर ध्रुवाचं म्हणणं असेल आणि भगवंतानं जर ते ठिकाण त्याला दिलं असेल आणि त्या ठिकाणावर जर तो सुरक्षित, निश्चिंत, अबाधित अशा प्रकारचा जर राहिला असेल तर अढळपदी राहिलेल्या ध्रुवाचं सुद्धा उंच देवाचे चरण, उंच ठिकाण अशा प्रकारचं आहे असं म्हणता येतं. पण ते सुद्धा सापेक्ष उंच, त्याच्यापेक्षा उंच ठिकाण आहे अशी गोष्ट. त्याला त्याच्या म्हणण्याप्रमाणे, त्याच्या योग्यतेप्रमाणे भगवंतानं दिला असेल. पण जगामध्ये सगळ्यात उंच ठिकाण कोणतं? सगळ्यात श्रेष्ठ स्थान कोणतं? सगळ्यात मोठी अवस्था कोणती? आणि अशा अवस्थेवर प्रत्येक माणूस जाऊ इच्छितो. त्याला ती कळत नाही कोणती अवस्था उच्च आहे. त्याला हे कळत नाही की ती कशाने मिळवावी. पण त्याला वाटतं मात्र की आपण श्रेष्ठ ठिकाणी जाऊन बसावं, आपण सुरक्षित ठिकाणी जाऊन बसावं, आपण सगळीकडे आपल्याला पाहता येईल असं जाऊन बसावं आणि आपल्याला शत्रूचा नाश करून आपल्याला अबाधित राहता येईल असं जाऊन बसावं. तर कामक्रोधाधिक द्वैताधिक शत्रूला नाहीसं करण्यासाठी आपण आत्मस्वरूपानं सुरक्षित आणि अबाधित राहण्यासाठी आणि संपूर्ण विश्वातली कोणतीही गोष्ट, कोणतीही व्यक्ती, कोणत्याही व्यक्तीतला कोणताही भाव आपल्याला सहज आपल्या अंतःकरणानं टिपता येईल किंवा आपल्या लक्षात येईल अशा प्रकारच्या ठिकाणी राहणं प्रत्येकाला आवडतं. प्रत्येकाचा त्याचा प्रयत्न असतो, पण अनेकांचा प्रयत्न सिद्ध होत नाही आणि तुकाराम महाराजांचा प्रयत्न मात्र सिद्ध झाला. तुकाराम महाराज या अवस्थेवर काय असतं, कधी कधी एखादा माणूस नापड एका लेवलला बोलत असतो, काहीतरी गप्पा मारत असतो आणि गप्पा मारताना दोघांच्या विचाराची उंची जर लहान मोठी असेल तर एकच विषय चालला असताना कमी उंचीचा किंवा कमी विचाराचा किंवा कमी बुद्धिमत्तेचा माणूस, सामान्य हलक्या बुद्धिमत्तेचा माणूस त्या विषयाबद्दल वेगळा विचार करतो आणि जास्त उंचीचा माणूस त्याबद्दल वेगळा विचार करतो अशी गोष्ट. उदाहरणच जर सांगायचं असलं तर एखाद्या कार्यात, एखाद्या लग्नात आपण गेलो तर मनुष्य काय करतो, मनुष्य काय विचार करतो? लग्नाला आलोच आता किती वेळ राहायचं आहे आपल्याला, लग्न कधी येते, लग्न झाल्यावर जेवायला आहे की नाही, एवढाच विचार करतो. काय बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्नम इतरे जना. लग्नातले प्रत्येक लोक वेगळा वेगळा विचार करतात. मुलगी कशाचा विचार करते? जी नवरी मुलगी आहे ती विचार करते, कन्यावर आहे ते रूपम, माझा नवरा किती तरुण आहे, किती सुंदर आहे. आई विचार करते त्याच्याजवळ पैसे आहेत का नाही, पैसा किती आहे. वडील विचार करतात तो शिकला किती आहे. बंधू बांधव विचार करतात यांचं कुळ चांगलं आहे का. पण जे माणसं फक्त लग्नाला आलेले लौकिकार करतात ते म्हणजे कुळ कोणतंही असो, वर कसंही असो, वधू कशी असो, शिकलेला असो, श्रीमंत असो नाही तर नसो, जेवायला काय बेत सका, जेवायला काय, एवढाच विचार करणार. त्याप्रमाणे या जगात आलेले लोक काय विचार करतात? खावे द्यावे द्यावे असावे सदैव, ह्याची करी हाव संसारी. खायला प्यायला मिळावं,
दैववान असावं, प्रतिष्ठा मिळावी, आपल्याला कोणी नाव ठेवू नये, झालं एवढंच. मरण आलं गेलं, आजारी पडलं, बरं झालं. जीवनाविषयीच्या उत्तुंग संकल्पना ज्याच्या जास्त चांगल्या आहेत आणि त्या जीवनाच्या उत्तुंग संकल्पनाच्या दृष्टीने ज्याची साधना चालली आहे, संकल्पना मोठ्या आहेत, साधना मोठी आहे, संगती मोठी आहे, मार्गदर्शन मोठं आहे, त्या दृष्टीने कार्यक्रम चालला आहे, साधना चालली आहे आणि त्या दृष्टीने त्याला ते स्थळ मिळत गेलं आहे. याकरता मानवी जीवन आहे. तर याकरता मानवी जीवनाची अत्युच्च अवस्था संकल्पनांची, प्रयत्नांची आणि प्राप्तीची, तिन्ही पण. पहिल्यांदा संकल्पना असली पाहिजे, मला काय व्हायचं आहे, काय काय असतं जगात, काय आहे मिळवायसाठी, त्यातलं मला काय शक्य आहे, काय मिळवायचं आहे, मी कसं मिळवावं, आणि ती साधना करीत करीत ते हे आता मला मिळालं. माझी खूप इच्छा होती, खूप प्रयत्न जे होते ते मी प्राप्त केले. अशा अवस्थेवर जाणारे कोण आहे? तर अशा अवस्थेवर जाणारे फक्त भगवंताची कृपा ज्यांना प्राप्त आहे, त्या भगवंताकरता सगळं सोडून देण्याची साधना ज्यांनी केलेली आहे आणि चिकाटी धरून ते त्या स्थानावर केले. ठाया बळी पावले ते, एकी केली हातोपळी, ठाया बळी पावले ते, बलवान त्या ठाया ठाय. किती त्या बोभाटा, किती प्रसिद्धी झाली होती त्या तेनसिंगची, एव्हरेस्ट शिखरावर उंच चढून गेला, प्रसिद्धी झाली. त्याप्रमाणे अध्यात्माच्या उंचीवर जाण्याची जी गोष्ट आहे, संकल्पना आहे, प्रयास आहे आणि अवस्था आहे, ती अवस्था काय आहे नेमकी, ती अवस्था नेमकी काय आहे, ती तुकाराम महाराज या अभंगात स्वतःच्या अनुभवानं सांगतात. तर मी बोलत हे होतो की सामान्य माणसं एका लेव्हलवर, जमिनीच्या एका लेव्हलवर नाही, खाली नाही, काही नाही, बोलत उभे राहिले. दोघांची जागा सारखी आहे, दोघांची उंची सारखी आहे, डोक्याला डोकं बरोबर आहे, डोक्यावर डोक्यासमोर डोकं आलंय, कपाळासमोर कपाळ, डोळ्यासमोर डोळे, नाकासमोर नाक, तोंडासमोर तोंड, सारख्या लेवलवर बोलतात. पण त्यांच्या बोलण्यातला जो विषय आहे, ज्या साधनेचा विषय, ज्या संकल्पनेचा विषय, ज्या प्राप्तीचा विषय आहे, तो विषय मात्र आत्ता सांगितलेल्या लग्नातल्या उदाहरणाप्रमाणे एकाचा अतिशय उच्च आणि एकाचा अतिशय नीच आहे. तर त्या दोघांच्या बोलण्याचं जुळत नाही, अशी गोष्ट जुळत नाही. मोठ्या विचाराचा माणूस सामान्य विचाराच्या माणसाला ओळखू शकतो की हा फार सामान्य, याला हे माहितीच नाही अजून. पण सामान्य विचाराचा माणूस मोठ्या विचाराच्या माणसाला ओळखू शकत नाही. तर ते ओळखून देण्याचं काम तो मोठा जर दयेने करू लागला तरी याच्यावर उपकार होतो. अशा प्रकारे तुकाराम महाराज एक मनुष्य जन्म धारण करून जगाच्या लेवलच्या माणसाच्या लेवलवरच आले आणि त्यालाच गोष्टी सांगतात. पण त्यांची उंची फार वेगळी आहे. त्यांची उंची परमेश्वरा इतकी आहे, परमेश्वरा इतकी उंची तुकाराम महाराजांची आहे बोलण्याची. आणि ऐकण्याची उंची आपली मनुष्य जन्म इतकी आहे का नाही, का जनावरा इतकी गेली आहे कोणाला माहिती, अशी गोष्ट आहे. पण तरीही आपल्याला ते ती उंची सांगून देतात आणि ती उंची कळवतात. काय कळवतात? की मी अशा ठिकाणी आहे, मी अशा पार्श्वभूमीवर आहे, मी अशा स्थानावर आहे, मी अशा उंचीच्या ठिकाणावर आहे की येथून या ठाव अवघे लक्षायाचे भाव. मी ज्या ठिकाणाहून आहे त्या ठिकाणाहून अवघे ठाव आणि अवघे भाव लक्ष करण्याच्या योग्यतेत मी अशा प्रकारचा आहे. फोटोग्राफर कुठे उभा राहत असतो? 50 माणसं आहेत, 25 माणसं आहेत, सगळ्यांचा फोटो काढायचा. मग तो अशा ठिकाणी उभा राहतो की तिथून प्रत्येकाला त्याला लक्ष करता येईल. युद्ध करणारा माणूस धनुष्यबाण किंवा बंदूक घेऊन अशा ठिकाणी उभा असतो की त्याच्या कुठून सुटणारी गोळी ज्याला लक्ष करायचे त्याला बरोबर तिथेच लागली पाहिजे, असं त्या ठिकाणी करतो ना. त्याप्रमाणे फोटो काढणारा माणूस असा बसतो आणि तो काय म्हणतो, तो अशा ठिकाणी राहतो की तो ज्यांचे फोटो काढले त्यांना सगळ्यांना दिसत असतो, पण सगळे त्याला दिसत नसतात. मग तो त्याला सांगतो, ओ तुम्ही टोपीवाले, तुम्ही इकडं सरका थोडंसं.
हो मॅडम, तुम्ही थोडंसं असं असं खाली असं झुकतं बघा. असं प्रत्येकाला एक एक पोज घेऊन प्रत्येकाला जागा बदलायला किंवा सांगतो की त्याला सगळ्यांना लक्ष करता येईल, त्याला सगळ्यांना लक्ष करता येईल अशी गोष्ट आहे. मग तो फोटो काढतो, मग म्हणे माझा आला का नाही, माझा आला का नाही, माझा आला का नाही, अशी गोष्ट आहे. म्हणजे पहिल्यांदा फोटो काढणारा असा ठिकाणी असतो की तो सगळ्यांच्या सन्मुख आहे आणि तो सगळ्यांना पाहतोय आणि तो ॲडजस्ट करून घेतो. पण ऐका, पण एखाद्या मोठ्या परिसरातलं जर चित्रण करायचं आहे आणि अशा वेळेस एखादा माणूस जर फोटो घेण्याकरता किंवा त्याचे हे कॅच घेण्याकरता जर हेलिकॉप्टरमधून आला असेल, विमानातून किंवा हेलिकॉप्टरवरून खूप मोठ्या परिसराचं त्याला चित्र घ्यायचं आहे, तर अशा वेळी तो प्रत्येकाला म्हणत बसत नाही इकडं सरकन तिकडं सरकन, खाली वाकन, वर करा, वर तोंड करा, नाही नाही. तो जसं आहे तसं त्याला घेता येतं. म्हणून जितक्या उंचीवरून फोटो घेता येतं तितकं त्याला सरळ घेता येतं आणि जवळून घेता येतं त्याला ते तसं करावं लागतं. त्याप्रमाणे आपल्याला असं वाटतं की आपल्याला बरंच ज्ञान आहे, आपल्याला शेजाऱ्याचं काय चाललं आहे कळतं, घरातल्या आपण याच्याकडे पाहतो ते मन नाही, याला सगळ्याला भिंती आड असतात. पण असं एक ठिकाण आहे की जिथून सगळीकडे पाहता येतं. येथून या ठाव अवघे लक्षायाचे नाव. हे ठिकाण असं आहे की तिथून सगळे ठिकाणं पाहता येतात आणि तिथून सगळ्या ठिकाणी असलेल्या सगळ्या मनुष्यातले सगळे भाव पाहता येतात. तर कुणाला पाहता येतं जगात? तर हे फक्त जगात परमेश्वराला पाहता येतं, आपल्याला पाहता येत नाही. आपल्याला आपली पत्नी आपल्या सोबत असते, पत्नी असते, पती असतो, भाऊ कोणी जे असतात ते असतात, सोबत असते. आपण एकमेकाला पाहत असतो, आपण एकमेकाला पाहत असतो, पण आपण एकमेकाचा ठाव आणि एकमेकाचा भाव पाहत नसतो. आपण फक्त शरीर, हाडा कातड्याचं शरीर पाहत असतो. ठाव म्हणजे काय की आपल्या बुद्धीची झेप किंबहुना आपलं स्थान, आपल्याला आपलं ज्ञान किती आहे, आपली समजूत किती आहे, आपली अवस्था काय. ठाव म्हणजे अवस्था काय, बरं का. आणि भाव म्हणजे भावना काय. अवस्था ही माणसाची अनुभूतीनं ठरते आणि भाव हा माणसाचा मानसिकतेनं ठरतो. तर प्रत्येकाचा ठाव आणि प्रत्येकाचा भाव, माणसं म्हणतात का माझा ठाव घ्यायला लागला, तू ठाव घ्यायला लागला म्हणजे मूळ तपासायला लागला त्याचा अर्थ. तर प्रत्येकाचा ठाव आणि प्रत्येकाचा भाव, आपण आपली पत्नी जवळ असली तरी तिचा भाव आणि ठाव आपण समजू शकत नाही, कारण अंतर्यामी आपण त्या ठिकाणी नसतो. आपण फक्त डोळ्यातले भाव पाहतो, फक्त चेहऱ्यावरचे भाव पाहतो आणि बोलण्यातून त्याचा ठाव समजतो की याचा काय निश्चय आहे, याची काय अवस्था आहे, याची काय समजूत आहे, हे डोळ्यातून पाहतो, चेहऱ्यावरून पाहतो फक्त, पण त्याच्यावर नाही. याचा अर्थ असा की आपल्याला सगळ्याच्या अंतर्यामी होता आलं पाहिजे. आणि कशाला? भाव बघण्याकरता अंतर्यामी होता आलं पाहिजे आणि ठाव बघण्याकरता सगळ्यापेक्षा उंच राहता आलं पाहिजे. तर अशी एक अवस्था आहे की परमात्म्याचीच अवस्था आहे. परमात्मा जसा अंतर्यामी आहे म्हणून सगळ्याचा भाव जाणतो आणि परमात्मा जसा व्यापक आहे म्हणून सगळ्याचा ठाव जाणतो. तर व्यापकता आणि अंतर्यामिता ही जशी सगळ्यांना जाणणारी अशा प्रकारचं आहे, म्हणून आपण म्हणतो न सांगितलं तुम्हा कळलं ते अंतर. आपण एकमेकाशी बोलायला लागलो तर आत एक बोलतो आणि बाहेर एक बोलतो, त्याला कळत नाही, तो हा बरं आहे बरं आहे बरं आहे म्हणतो. पण तसा परमात्मा नाही, तो आपल्याला जाणतो आहे आपला ठाव आणि आपला भाव. तर भाव आणि ठाव जर परमात्मा आपला जाणतो तर आपल्याला असं जाणता येईल का असं म्हटलं तर आपल्याला नाही जाणता येतं, आपण जीव आहोत. पण ज्या वेळेला आपण त्या परमेश्वराला आपला जीवभाव समर्पण करू त्यावेळेला आपली जीवदशा नष्ट करून परमात्मा आपल्याला त्याच्या जवळ घेतो, त्याच्या उंचीला नेतो.
आणि त्याच्या उंचीला नेऊन ज्या वेळेला आपण जगाकडे पाहावं लागतो त्यावेळेला तो जसा पाहतो तसंच आपल्यालाही पाहता येतं, तसं आपल्याला पाहता येतं. त्याच्या चरणाजवळ गेल्यावर आपल्याला पाहता. जसं दुर्बीण आपल्याला असली की आपला डोळा हाच असतो, पण दुर्बीण असली की आपल्याला सूक्ष्म वस्तू दिसते, दूर वस्तू दिसते, उंच वस्तू दिसते. नक्षत्र सगळे डिटेल पाहता येतात आपल्याला, आकाशगंगा पाहता येते. दुर्बिणीचं हे असतं. त्याप्रमाणे भगवंताच्या कृपेचं हे असतं की त्याची कृपा झाल्यानंतर आपली उंची वाढवून त्याला जसं सगळं पाहता येतं, भाव पाहता येतात, ठाव पाहता येतात, तसे आपल्याला पाहता येतात. एक उंचीचं ठिकाण. साधी गोष्ट बघा, खाली आपण आहोत आणि घोडा आपल्याकडून पुढून चाललं. घोड्याची उंची किती आहे? घोड्याची उंची आपल्या गळ्या एवढी आहे, गळ्या एवढी. आपण 5 फूट आहे तर ते 4.5 फूट आहे असं म्हणतो. आपल्या गळ्या एवढं घोडं आहे. पण त्याच घोड्याकडे एक माणूस जर 100 फुटा उंचीवरून जर पाहू लागला तर त्याला ते घोडं कुत्र्याच्या पिल्ला एवढं दिसतं, छोटं दिसतं, त्याला दिसतं. अरे मग तर म्हणे खाली असल्यावर जास्त दिसतं, वर असल्यावर कमी दिसतं. नाही, तसं नाही. आपण पाहत असल्यावर आपल्याला फक्त घोडंच दिसतं, बाकीचं काही दिसत नाही. पण त्याला असे 100-200 घोडे दिसू शकतात तिथून. ही इकडची लेवल वाढते. अगदी त्या पद्धतीनं उंचीवर गेल्यानंतर आपल्याला जसं पाहता येतं ती उंची कोणती येतं. तुकाराम महाराज म्हणतात येथून येतं. ध्रुवाचं वचन. हां. पदम त्रिभुवनोत्कृष्टम. पदम त्रिभुवनोत्कृष्टम. जिगीषोः साधुवर्त्म मे. जिगीषोः साधुवर्त्म मे. ब्रूह्यस्मत् पितृभिर्ब्रह्मन्. ब्रूह्यस्मत्. हां. ब्रूह्यस्मत् पितृभिर्ब्रह्मन्. पितृभिर्ब्रह्मन्. अन्यैः अपि अनधिष्ठितम्. अन्यैः अपि अनधिष्ठितम्. अनिधिष्ठितम्. अर्थ याचा आहे की देवर्षी नारदांना ध्रुव म्हणतो. देवर्षी नारदांनी जेव्हा विचारलं की तुला काय पाहिजे, त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला त्रिभुवनातलं सर्वोत्कृष्ट पद पाहिजे. हे पद कसं, तर आमच्या वाडवडिलांकडून कुणाकडूनच ज्या पदावर बसलं गेलं नाही, हां, आणि इतर कुणीच बसलं नाही आतापर्यंत, असं पद, त्याला उंच पद म्हणतात. तर या उंच पदाची मागणी ध्रुव करतो आहे की आमच्या पूर्वजापैकी कोणीच त्या पदावर बसलेलं नाही आणि अन्य कोणीच बसलं नाही. हे ध्रुवाच्या मागणीतलं लक्षण आहे. याचे पूर्वज सुद्धा लहान नव्हते ना. कोण पूर्वज आहेत याचे? हा उत्तानपाद. उत्तानपाद कोणाचा? तर उत्तानपादाचं स्वयंभू म्हणू पहिला मानव, आणि स्वयंभू म्हणू ब्रह्मदेव. म्हणजे उत्तानपाद याचा पिता, स्वयंभू म्हणू आजोबा, आणि ब्रह्मदेव पण जोबा. म्हणजे ब्रह्मदेवही ज्या स्थानावर बसलेले नाही, याचा अर्थ ब्रह्मदेवाने निर्माण केलं नाही ते स्थान, असं स्थान मला द्या, असं उंचीचं स्थान मला द्या. तर असाच प्रकार आहे. तर परमेश्वराचं, परमात्मा श्रीहरीचं जे स्थान आहे ते या आढळपदापेक्षाही श्रेष्ठ आहे बरं का. तुकाराम महाराजांनी याच्या बाबतीत एक म्हटलंय, ध्रुव जसा काळाच्या मस्तकावर पाय देऊन त्या विमानात गेला, मृत्योर मूर्धी पदंतत्वा आरुरोहात भूतग्रहम, त्याप्रमाणे तुकाराम महाराजही म्हणले जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, म्हणजे आम्ही माथ्यावर पाय दिला. पण ध्रुवानं तपश्चर्या करून देवाला प्रसन्न करून घेऊन मला असं स्थान पाहिजे हे मागितलं आपल्या संकल्पनेतून. तुकाराम महाराजांनी देवाच्या चरणी सगळं समर्पण करून शांत राहिले आणि मग देवानं आपण होऊन त्यानं दिलेलं आहे. तर स्वतःच्या चरणाचं स्थान त्यांनी दिलेलं आहे. म्हणून हे स्थान अतिशय उंचीचं अशा प्रकारचं आहे. आणि या स्थानाचं लक्षण आपण जसं किल्ल्याच्या रूपकानं सांगितलं, आपण जसं पायावर मूल घ्यावं त्या रूपकानं सांगितलं, त्याप्रमाणे येथून या ठाव, येथून या म्हणजे तुकाराम महाराज काहीतरी अंगुली निर्देश करतात. या ठिकाणं काय, अवघे ठाव आणि अवघे भाव लक्षायाचे, म्हणजे लक्षिता येतात. लक्षिता येतात म्हणजे युद्धाच्या बाबतीत लक्ष करता येतात,
आणि डोळ्याच्या बाबतीत लक्ष ठेवता येतं, त्याच्यावर लक्ष ठेवता येतं, त्याच्यावर अवधान ठेवता येतं, त्याच्यावर दृष्टी ठेवता येते. ते आपल्या दृष्टिक्षेपात घेता येतं किंवा त्याला लक्ष करता येतं. कोणाच्या अवघे ठाव आणि अवघे भाव, म्हणजे याच्या नजरेतून कोणताच दृश्य सुटत नाही आणि यांच्या नजरेतून कोणताच आंतरभाव सुटत नाही. याचा अर्थ असा की देश काल वर्तमान या सगळ्यांना व्यापून जे राहिलेलं आहे ते आहे, असा अर्थ आहे येथून या ठिकाणाहून. तर ते ठिकाण कसं आहे, तर एका दृष्टीने सांगितलं की येथून या ठाव अवघे लक्षाचे भाव. तर हे ठिकाण कुठं असतं? असं कुठं असतं? हे रसतळाला नसतं, हे कुठे अडचणीत नसतं, हे कुठे जंगलात नसतं. हे उंच देवाचे चरण, तेथे झाले अधिष्ठान. तुकाराम महाराज खुलासा करतात. एक ठिकाण आहे हे येथून या म्हणून नसतं, अंगली नसतं. हे काय? या ठिकाणावर अशी गोष्ट आहे. एखादा डोंगर असतो, त्याच्यात काही खाली वर उंच नीच अशा प्रकारच्या जागा असतात. पण एक जागा असते की ही सगळ्यात उंच जागा आहे, याच्यापेक्षा जागा नाही. आणि तिथे जागा आपण आपल्या गोशाळेला जी 70 एकर जमीन ट्रस्टनी खरेदी केलेली आहे, त्यात एक जागा अशी आहे की ती सगळ्यापेक्षा उंच आहे. तर तज्ज्ञ लोक म्हणतात की इथे तळं करायचं, शेततळं इथं करायचं आणि इथून सगळीकडे पाणी जात आहे. तिथं उभं राहिलं की सगळीकडचं दिसतं, अशी गोष्ट आहे. तर अशा प्रकारची उंच जागा आहे. आणि त्या जागेचं कोणती जागा आहे? तुकाराम महाराज म्हणतात देवाचे चरण, भगवंताचे पाय आहेत. भगवंताचे पाय उंच आहेत. हो, उंच आहेत, उंच आहेत. पांडुरंगाच्या बाबतीत बोलायचं, तुम्ही पंढरीला जात असता, पंढरपूर आहे, पंढरपुरामध्ये चंद्रभागा आहे. चंद्रभागा पूर आला की ते वर पाणी येतं. मग घाटाच्या पहिल्या पायरीवर, दुसऱ्या पायरीवर, चौथ्या, शेवटच्या पायरीवर येतं घाट. मग पंढरपुरात पाणी शिरलंय, धोक्याची सूचना. पंढरपुरात पाणी, मग ह्या गल्लीत तितकं आहे, त्या गल्लीत तितकं आहे. जशा गल्ल्या उंच तसं पाणी कमी, जशा गल्ल्या खाली तसं पाणी जास्त. मग खूप पाणी वाढतं आणि ज्या वेळेला पंढरपूरचे 2-2 मजले बुजून जातात, त्यावेळे लोक म्हणतात आता देवाच्या पायाजवळ पाणी यायला लागलं. म्हणजे देवाचे पाय पंढरीच्या दृष्टीनं, चंद्रभागेच्या पाण्याच्या लेवलच्या दृष्टीने सगळ्यात उंच आहेत, असा त्याचा अर्थ आहे. उंच देवाचे चरण. आणि जर आता लॉकडाऊन आलं, तिथं जाऊ देत नसले कोणाला, तर प्रश्न वेगळा. पण अशा पूरग्रस्त समयाच्या वेळेला एखादा माणूस जर त्या तिथल्या लोकांच्या ओळखीचा असला किंवा वशिल्याचा असला आणि तो जर देवाजवळ गेला आणि त्यांनी देवाजवळ त्याला शिक्षण दिले, देवाच्या पायाजवळ, की तुम्ही इथं बसा, आता पूर ओसरेपर्यंत इथं पाणी येत नाही, बाकी सगळीकडे आलं आहे आता. तर त्यावेळेला तो माणूस असं ठरवू शकतो, म्हणू शकतो की चंद्रभागेला आलेल्या पुराच्या दृष्टीने हे उंच देवाचे चरण, तेथे झाले अधिष्ठान, म्हणजे म्हणून मी सुरक्षित आहे, म्हणून सुरक्षित आहे. आणि तिथून सगळीकडे तो पाहू लागला तर तमाम पाणी पसरलंय, कोणत्या माड्या किती बुडाल्या, ते सगळं लक्षात येतं. लक्षायाचे ठाव, उंच देवाचे चरण. उंच देवाचे चरण याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे. चरण शब्दाचा अर्थ आपण पाय करतो, तळपाय, तळवे, 5-5 बोट, त्याच्यानंतर त्याचे घोटे असतात ना, घोटे दोन्हीकडे असतात, ते तिथपर्यंत पाय असं म्हणतो. कधी तळपायालाच पाय म्हणतात, कधी वरच्या खालच्या दोन्ही भागाला म्हणतात, कधी पोटऱ्या सुरू होतात त्या ठिकाणापर्यंत, घोट्यापर्यंत म्हणतात पाय. ठीक आहे. कधी गुडघ्यापर्यंत पाय म्हणतात, कधी जांघेपर्यंत पाय म्हणतात. पण भगवंताचं असं नाही. भगवंताचं स्वरूप म्हणजे पाय आहे. सगुण घ्या, निर्गुण घ्या, सगळं स्वरूप म्हणजे पाय. तुका म्हणे तुझे त्याचे पाहिले या पाय, मग दुःख जाय सर्व माझे. त्याचे पाय पाहिल्यावर माझं दुःख जाईल. याचा अर्थ काय? त्याला पाहिल्यावर दुःख जाईल, त्याला आत्मत्वानं पाहिल्यावर दुःख जाईल, असा त्याचा अर्थ. महाराज किती मोठे आहात तुम्ही, एक कृपा करा, तुमचे पाय कधीतरी आमच्या कुटीला, आमच्या घराला लावा ना.
आमच्या घराला तुमचे पाय लावा. पण त्या महाराजांनी म्हणावं तुम्ही पायालाच आमंत्रण देता, डोक्याला नाही दिलं, खांद्याला नाही दिलं, हाताला नाही, कमरेला नाही दिलं, मग पाय तोडून घेऊन जाता तुम्ही, मग काय करता? नाही नाही, तसं नाही. पाय लावा किंवा तुमचे पाय हे म्हणण्याची एक सबुरीची किंबहुना आदराची गोष्ट आहे की तुमच्या पायापाशी मी काहीच चोरून ठेवीत नाही, सगळं बोलतो. तुमच्या पायाला हात लावून मी सांगतो. यात अत्यंत आदर भरलेला आहे, आदर भरलेला आहे की पायच म्हणायचं, दुसरं काही म्हणायचं. तर भगवंताचे पाय याचा अर्थ असा की भगवंताने कृपा करून ज्या भक्ताला आपली स्वरूपस्थिती प्रदान केलेली आहे, भगवंताच्या स्वरूपस्थितीचं ज्ञान आणि अनुसंधान अनुभव ज्याला झालेला आहे त्याला हे उंच स्थान मिळतं. हे उंच स्थान भगवंताचं आहे. त्याचं कारण आहे देशदृष्ट्या, कालदृष्ट्या आणि वर्तमान दृष्ट्या या सगळ्या दृष्टीने याचा अर्थ लावतात. देशदृष्ट्या 5 भूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. तर पृथ्वी खाली आहे, पाणी तिच्यापेक्षा जास्त आहे, पाणी जास्त आहे आणि पाणी उंच आहे. पाणी जास्त आहे, पाणी उंच आहे. खोलीच्या दृष्टीने पहा किंवा पाण्याची वाफ होऊन पृथ्वीच्या वर जाते आणि मग पाऊस पडतो ना. पाणी कारण आहे, पृथ्वी कार्य आहे. कार्यकारण भावानं पाहिलं तर आणि व्यापक भावानं पाहिलं तर पृथ्वीमध्ये पाणी व्याप्त आहे, कारण आहे म्हणून, आणि पाण्याची व्याप्ती जास्त आहे म्हणून दोन्ही प्रकारानं हे माप आहे. तर पृथ्वीपेक्षा पाणी जास्त आहे, पाणीपेक्षा तेज जास्त आहे, ते पाण्याचं कारण आहे म्हणून, आणि सूर्यनारायण आहे किंवा सगळे अग्नी तत्व आहे म्हणून. त्याच्यापेक्षा वायू आहे, त्याच्यापेक्षा आकाश आहे. आकाश किती उंच आहे? फुटपट्टी लावता का? नाही. आकाश उंची या जिंके आवडे तयाते, ज्ञानेश्वरी बोलते माझी. कशाचीही उंची आकाश जिंकलं, त्याच्यापेक्षा उंच आकाश आहेच आहे आपल्या दृष्टीने. पण या आकाशालाही जन्म देणारं एक तत्व आहे. शास्त्र, वेदांत शास्त्रकार त्याला महत्त्व असं म्हणतात की त्या आकाशालाही जन्म देतं, त्याच्यापेक्षा मोठं आहे. त्याच्यापेक्षा मोठं आहे. आणि भगवंताच्या मापदंड सांगताना जे आकाशाहुनी वाढ, अव्यक्ताची पैल कड, जे भेटली अपाड पाड पडो नेदी, अशी म्हणतात. गगनाहुनी वाढ नाम आहे असं म्हणतात. तर आकाशाच्या पेक्षा मोठं आकाश ज्याच्यात सामावलं आहे त्याला महत्त्व म्हणतात. ते महत्त्व ज्या मायेत राहतं, माया ऐसी ख्याती नसतीच याची वांजेची संतती वांगणी जैसी, हे जसं मायेचं वर्णन आहे, तर ती माया महत्त्वाला जन्म देते. मग महत्त्वापासून आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी वगैरे वगैरे. तर महत्त्वापेक्षा माया मोठी. आणि मायेचं जे प्रकाशन करतं ते परब्रह्म परमात्मा, परब्रह्म जे करतं ते परब्रह्म त्याच्यापेक्षा व्यापक आहे, उंच आहे, मोठं आहे, बृहत आहे, सगळंच आहे. अणुर्बृहत कृशः स्थूलो गुणभृन निर्गुणो भवान, निर्गुण महान, अधृत स्वधृत स्वास्य प्रागवंशो वंशवर्धना. विष्णू सहस्रनामात भगवान विष्णूंच्या या निर्गुण सगुण रूपासाठी अशा प्रकारचे अनेक प्रकारचे मापदंड दिलेले आहेत. तर देशदृष्ट्या सुद्धा व्यापकत्वानं आणि उंचीनं, जसं ते उंच आहे तसं खोल पण ते आहे, तसं व्यापक पण आहे, अशी गोष्ट आहे. तर असं हे अव्यक्त निराकार असलेलं निर्गुण निराकार ब्रह्म म्हणजेच परमात्मा, म्हणजेच भगवंताचे चरण, हा अनुभूतीचा विषय जेव्हा होतो तेव्हा तो देशदृष्ट्या व्यापक राहतो. कालदृष्ट्या बघा, आम्ही रोज झोपी गेलो की मरून जातो आणि जागे झालो की जिवंत उठतो, होय की नाही? झोपी गेल्यावर काय होतं आपल्याला माहीत नाही. म्हणजे आपली एक वेळेची मर्यादा आहे. याला नित्य प्रलय म्हणतात. असे पुष्कळ प्रलय सांगितले, सगळे सांगत नाही. ब्रह्मदेवाच्या एका दिवसाचा प्रलय असतो. रात्री विश्व अव्यक्तात जातं आणि त्याची सकाळ झाली की येतं. पण मोठा प्रलय आहे की ब्रह्मदेवाचं एक आयुष्य संपतं, त्यावेळेला प्रलय होतो. आणि ब्रह्मदेवाचं आयुष्य संपल्यानंतर ज्या वेळेला प्रलय होतो
त्यावेळेला पृथ्वी पाण्यात जाते, पाणी तेजात जातं, तेज वायूत जातो, वायू आकाशात जातो, आकाश महत्त्वात जातं, महत्त्व प्रकृतीत म्हणजे मायेत जातं, माया परब्रह्माची विसावा आभास. चराचर भूत घेऊन प्रकृती जेथ विसवे ते परमगती. या चराचराला आपल्यात सामावून घेऊन प्रकृती जिथे विश्रांतीला जाते, स्थिर राहते, अदृश्य होऊन राहते, ते भगवंताचं आहे. तर हे प्रलयाच्या काळात होत असतं. तर कालाच्या दृष्टीनं हे उंच चरणच आहे की ज्याच्यात प्रकृती विश्रांतीला जाते. आपलं घर छोटंसं असतं, 4 माणसं असेल तर त्यामुळे इतके आत बसणार नाही बाबा, काहीला बाहेर झोपावं लागेल, थंडी मग हे पांघरून घ्या, पण आत बसणारच नाही तिथे. तसं तिचं संकोच नाही. अनंत ब्रह्मांड आपल्या उदरात घेऊन ती प्रकृती भगवंताकडे जाते, तेव्हा कुठे गायब होते पत्ता लागत नाही, तिची तिलाच. अशी गोष्ट आहे. एवढं मोठं ते उंच आहे. म्हणजे देशाच्या दृष्टीने, काळाच्या दृष्टीने, अवस्थेच्या दृष्टीने सुद्धा उंच अवस्था म्हणजे श्रेष्ठ अवस्था आहे. सगळी सुख आपण वेगळे वेगळे घेतो. कानाने ऐकतो, डोळ्याने हे करतो, ते करतो. पण नाही, ते परब्रह्माचं सुख असं आहे की सगळी सुख, सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखील चरणांभुजे. संतांचे पाय आपल्याकडे आले, आता सगळी सुख इथे आली, सगळ्या जगातली सुख आली. आपल्याला सगळं सुख एकदा नाही घेता येत, एक सुख घ्यावं लागतं. जिभेवर त्या ठिकाणी पेढा ठेवला की ती जीभच खुश होते, डोळ्यानं काही कानानं काही गाणं ऐकलं म्हणजे तेवढंच हे होतं. पण सगळ्या इंद्रियांचं एकदम, मनाचं, बुद्धीचं एकदम कशाचीच मर्यादा न राहता अशा प्रकारची सुखरूप जी अवस्था आहे, त्यात सगळ्या सुखाचा अंतर्भाव असतो. हत्ती के पाव में सब के पाव. त्याप्रमाणे परमात्म्याचं सुख जे आहे ते सुख इतकं उत्तुंग आहे. किंबहुना सोय जीव आत्मयाची आहे, तेथ जे होय तया नाव सुख. जेणे एकेची अवघे विसरे जीव. ज्या एका सुखानं जीव सगळं विसरतो, जग विसरतो, इंद्रिय विसरतो, विषय विसरतो. विषय विसर पडला निश्चय जागी ब्रह्मच ठसावला आणि स्वतःचं रूपही विसरतो. अशा प्रकारचं जे आत्मसुख आहे तेच खरं सुख आहे. आणि हे सुखाचा आभास आहे सगळा. म्हणजे आभासिक सुख ज्याच्यात विराम पावतात आणि त्याच्यापेक्षा अनंतपटीनं एक अनुभव असतो, अशा प्रकारचं जे सुख आहे ते सुखाच्या अनुभूतीच्या दृष्टीने, म्हणजे देशाच्या दृष्टीनं उंच देवाचे चरण, काळाच्या दृष्टीने उंच देवाचे चरण आणि सुखानुभूतीच्या दृष्टीनं उंच देवाचे चरण, याची बरोबरी कोणीच करू शकत नाही. आणि त्या लेवलला गेल्यावर सगळ्यांच्या ठिकाणी सुख कसं आहे, देश कसा आहे, काळ कसा आहे, भावना कशी आहे, त्याची समजूत कशी. समजूत म्हणजे ठाव आणि भावना म्हणजे भाव. आणि अशी प्रत्येकाची लेवल तपासता येते. म्हणून उंच देवाचे चरण, अशा देवाच्या चरणी माझा ठाव झाला. तुकाराम महाराजांचा वैकुंठाला गेल्यावर आलेला एक अभंग आहे. कुणी सहित गुप्त झाला तुका असा आहे, पण त्याच्या पुढे एक अभंग आहे, न देखेसे केले या विठ्ठले दुःखासी. त्या अभंगात महाराजांनी म्हटलं की क्षीरसागरी भगवंताचं जे अधिष्ठान आहे, भगवान जिथे त्या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणी माझं राहणं झालं आहे आणि तिथं कोणत्याही दुःख नाही, कोणतंही आघात नाही, कोणतंही काही नाही. अशा प्रकारचं हे आहे की त्याचं वर्णन करता येत नाही. अशा प्रकारचं जे ठिकाण आहे ते तुकाराम महाराज म्हणतात की येथून या ठाव अवघे लक्षायाचे भाव. हे त्याचं लक्षण. येथून या म्हणजे अंगुली निर्देश करून, पण ते ठिकाण म्हणजे कोणतंही त्याचं वर्णन आहे, उंच देवाचे चरण. सगळ्या दृष्टीनं, देश काल आणि अनुभूतीच्या दृष्टीनं उंच देवाचे चरण, तेथे झाले अधिष्ठान. त्यांनी मला अधिष्ठित केलं, त्यांनी मला तिथे नेऊन बसवलं आहे. माझी बसण्याचं ठिकाण ते झाले, कायम झालं. अधिष्ठान शब्दाचा नाही अर्थ कळला तर जरा मराठीत सांगू का, फाउंडेशन झालं. फाउंडेशन झालं, पक्केपण की तिथून आता हलायचं नाही, हलायची गरज नाही, हलावं वाटणार नाही आणि हलण्याची अवस्थेने आता तद्रूप झालं. बरं का. ज्या येणे ऐका,
येणे मार्गे जया ठाया जाईजे, तो ठाव आपणच होईजे, असं वर्णन आहे. योग प्रक्रियेतलं वर्णन आहे 6व्या अध्यायात ज्ञानेश्वरीच्या, की आपण ज्या ठिकाणाला जावं ते ठिकाणच आपण होऊन जायचं, अशी गोष्ट आहे. ही गोष्ट अनुमानानं किंवा चिंतनानंच घ्यावी लागते, हे अक्षरशः समजत नाही. अजून एक प्रमाण सांगतो आपल्याला, अर्जुना अनंत सुखाच्या डोई जी एकसरे तळची घेतला पाहिजे, मग स्थिरावणी तेची झाली. अनंत सुखाचा डोह आहे आणि त्या सुखाच्या डोहात उन्हाळ्यानं तापलेला माणूस जसं त्या ठिकाणी डोहात डुंबायला जातो, पाणी पिणंही होतं आणि अंगही थंड होतं आणि मजा येते, डुंबायला जातो. त्याप्रमाणे अनंत सुखाच्या डोहामध्ये एखादा सुखेच्छी जीव जर डुंबण्याकरता गेला आणि डुंबता 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 मग काय झालं, अनंत सुख एकच तळूची घेतला, मग तळाला गेला. तो तळाला गेला म्हणजे नाका तोंडात पाणी घेऊन मरणं नाही, पोहणार आहे पक्का, पाण्याने त्याला काही होत नाही. तो तळाला गेला आणि तिथं स्थिरावला आणि स्थिर होता 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 तो त्याचंच रूप होऊन गेला, त्याच्याचीच एक रूप होऊन गेला. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, मग होयची नावा घरी पडते जैशी. एखादी मुठ्ठी गार पाण्यात पडते, वरून गार पाण्याचीच झालेली, तिला एक आकार असतो, तिला एक रूप असतं, तिला एक वर्ण असतं, पांढरी शुभ्र असते गार. पांढरी गार पाण्यात पडले, जड असते, वजन असतं तिला, पण आत गेल्यावर जेव्हा विरघळून जाते तेव्हा ती गार परत निघत नाही. त्याप्रमाणे हा जीव ह्या स्थूल जगात किंवा या स्थूल देहात असताना मी माणूस आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, नाव रूप हे सगळं घेतो, पण याचं जे जीव तत्व आहे, जे चेतन तत्व आहे, जे प्रकाश तत्व आहे, जे आत्मतत्व आहे, जे सच्चिदानंद तत्व या जीवाचं, ते जीवाचं तत्व ज्या वेळेला अगाध सुखाच्या डोहात म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपात मिसळून जातं, त्यावेळेला ते तद्रूप होऊन जातं, ते वेगळं राहत नाही. मग परमात्मा म्हणून तो ठाव आपण जे होईल असं म्हटलं. तर म्हणून असा ठाव आहे. तर तुकाराम महाराजांनी याचं लक्षण 3ऱ्या चरणात आणखी एक सांगितलं, आघाता वेगळा असे ठाव हा निराळा. मी ज्या ठिकाणाला येथून या म्हणालो ना, तुकाराम महाराज आपल्याशी बोलतात, ऐका. पहिल्या चरणात मी तुम्हाला येथून या अवघे ठाव नवघे भाव लक्षायाची योग्यता या ठिकाणात असे येथून या म्हणालो, ते येथून या. 2ऱ्या चरणात उंच देवाचे चरण जे म्हणालो ना, तिथं माझं अधिष्ठान झालं. मग जिथं माझं अधिष्ठान झालं ते ठिकाण हे कसं आहे, तर हे ठिकाण आघाता वेगळा असे ठाव हा निराळा. इथे कोणताच आघात नाही, इथे काळाचा चपेट नाही, इथे जरा नाही, इथे मरण नाही, इथे नाश नाही. बरं का, अविनाश करी आपुले ऐसे ना, ते अविनाश स्थळ आहे अशी गोष्ट आहे. अविनाश आहे असं स्थळ आहे. म्हणून आघाता वेळा कोणताच आघात इथे त्या ठिकाणी आता लागणार नाही. मनुष्य जोपर्यंत देहात आहे, मनुष्य जोपर्यंत जीव आहे, तोपर्यंत क्षणाक्षणाला याच्यावर आघात येतात आणि कधी नाही होईल त्याची गॅरंटी नसते. पण तिथं गेल्यावर आघात नाही, हे नाही, नाश होण्याची भीती नाही. आघाता वेगळा असे ठाव हा निराळा. आणि शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, अशा प्रकारचं जे स्थळ आहे, ठिकाण आहे, ठाव म्हणा, भाव म्हणा, स्थान म्हणा, असं जे स्थान आहे की जिथे माझं अधिष्ठान झालेलं आहे, म्हणजे तिथे मला बसायला जागा मिळाली, मला जागा मिळाली. पण मी जर ते राहून नाही ठरलं, मला दुसरीकडे जायचं म्हटलं तर नाही, पण मीही कुशलपणे मीही त्याला धरून राहिलो आहे अशी गोष्ट. मीही त्याला धरून राहिलो, म्हणून तुका म्हणे स्थळ धरून राहिलो अचळ, त्याला मी धारण केलं आहे. त्याचं कारण हे स्थान असे अचळ स्थान आहे, याला चढ ढळ नाही. आपण नावेवर बसलो पण नाव चालते आहे, नाव अचळ नाही. आपण आता पृथ्वीवर तर शांत बसलोत की नाही, प्रवास करायला लागल्यावर वाहन हलतं, पृथ्वी हलते ना, हलते का? पृथ्वी हलते, पृथ्वी फिरते, आपल्याला कळत नाही अतिशय वेगामुळे. पण पृथ्वी पण स्थिर नाही, जल पण स्थिर नाही, या जगात काही स्थिर नाही भगवंताचे चरण सोडून. तुझं विणं काही स्थिर राहे ऐसे नाही असं म्हटलं. असं ते स्थिर आहे म्हणजे अचळ आहे. पहिली गोष्ट आहे
सगळीकडे हे सगळं अनावृत्त होतं त्यांनी, म्हणजे सगळं पाहता येतं, म्हणजे सगळं पाहण्याकरता आणि स्वतः करता आणि परमेश्वराला पाहण्याकरता अनावृत्त अवस्था हे पहिलं चरण आहे. सर्वोत्कृष्ट अवस्था हे दुसरं चरण आहे. पूर्ण सुरक्षित आघाता वेगळी अवस्था आहे तिसरं चरण आहे. आणि स्थिर अचल अशा प्रकारचं हे चौथं चरण. हे 4 लक्षणं परब्रह्माची, आणि तिथे माझं अधिष्ठान झालं म्हणून माझ्या अनुभूतीची अवस्था ही आहे. ही 4 प्रकारची, या 4 प्रकारची अवस्थाच माणूस इच्छित असतो. याच्याकरता तोडके मोडके वेडेवाकडे प्रयत्न करीत असतो, पण त्याच्या प्रयत्नाला यश येत नाही. तुकाराम महाराजांना या 4 प्रकारच्या अवस्था असलेल्या परब्रह्माच्या प्राप्तीची इच्छा आहे. त्यांनी प्रयत्न केले, त्या ठिकाणावर ते गेलेत. आपल्याला जर जायचं असेल तर दुसरे प्रयत्न करू नका. तुकाराम महाराज यांनी त्या ठिकाणी वैकुंठ वाटा संत गेले, ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने त्यांचा मागोवा घेत तुम्ही चालत राहा. तुम्ही या 4 प्रकारांना युक्त असलेल्या या अत्युच्च स्थळावर नक्की त्या ठिकाणी जाल, भगवंताच्या चरणापर्यंत. आणि जाण्याकरता संतांचा मागोवा घेत चला जाऊ माग पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आपण त्या ठिकाणी जाऊया आणि आपली जीवनयात्रा आपण सफल करावी. हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्याकडे ठेवून हल्ली सेवा माऊलींच्या चरणी